आज घरोघरी अतिशय उत्साहात जल्लोषात बाप्पांचं स्वागत झालेलं आहे. सध्या मी अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी आलोय आणि जर आपण इथं बघितलं तर खूप सुंदर अशी बाप्पांची मूर्ती, जी पर्यावरणपूरक मूर्ती आहे, इको फ्रेंडली आहे आणि तेवढंच साधा आणि सुंदर असा देखावा आहे. एक वेगळा संदेश देणारा हा देखावा आहे. आपल्या सुबोध भावेजी एक वेगळा संदेश द्यायचा आहे. खरं तर तुम्ही आणि तुमचे मुलं मिळून हा देखावा तयार करत असता. मी नाही आमची मुलं, त्यांची कल्पना आहे आणि त्यांनीच सगळ्यांनी मेहनत घेऊन हा तयार केला आहे. मला असं वाटतं त्यांना त्याच्याबद्दलचा उत्साह वाटणं, त्यांना गणपतीची आरास करावीशी वाटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण गणेशोत्सवाचे संस्कार एका पिढीकडनं पुढच्या पिढीकडे जात असतात. आम्ही लहान असताना आम्ही करायचो, आता ते लहान आहेत, ते शाळा कॉलेजमध्ये आहेत, त्यामुळे आता ते करतात आणि त्यांचं पार्टिसिपेशन, त्यांची आयडिया, त्यांनी त्या छोट्या छोट्या गोष्टींवरती मेहनत घेऊन काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो कसाही असू देत, तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अगदी खूप सुंदर आहे. काय संदेश देता येईल यातून? जगातल्या कुठल्याही गोष्टींपेक्षा आपले आईवडील सगळ्यात महत्त्वाचे असतात आणि आपलं आईवडीलच आपल्यासाठी विश्व असतात. ही गणपती बाप्पाचीच एक छोटीशी गोष्ट आहे, तीच गोष्ट या देखाव्यातनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण बघितलं तर यंदा या उत्सवाला राज्याचा दर्जा मिळालेला आहे, राज्य उत्सवाचा. कसं पाहता? म्हणजे एक वेगळं, तुम्ही लहानपणापासून पुण्यात हा उत्सव बघितलाय. मला असं वाटतं की हे फॉर्मॅलिटी केली नसती तरी सुद्धा हा राज्याचा उत्सवच होता. किंबहुना राज्याचा नेता हा देशाचा उत्सव होता स्वातंत्र्यपूर्व काळापासून. कारण या उत्सवाच्या निमित्ताने त्या काळात लोकांना एकमेकांबरोबर येण्याची, एकमेकांचे विचार आदान प्रदान करण्याची एक प्रेरणा मिळाली आणि त्याच्यातनं स्वातंत्र्यप्राप्तीच्या दिशेने पाऊलं टाकली गेली. त्याच्यामुळे हा काही फक्त राज्याचा उत्सव नाही आहे, हा देशाचा उत्सव आहे. शिवजयंती असेल, गणेशोत्सव असेल, हे देशाचे उत्सव आहेत, हे काही फक्त राज्याचे असू शकत नाही. कारण त्या गणपती बाप्पाच्या निमित्ताने तो 64 कलांचा अधिपती आहे, मुळात बुद्धीचा देवता आहे. आणि शिवजयंती मुळात छत्रपती शिवाजीराजे भारतातले स्वराज्य निर्मिती करणारे पहिले व्यक्ती होते. त्यामुळे ह्या दोघांच्याही उत्सवातनं प्रेरणा पूर्ण राष्ट्राला मिळते, फक्त महाराष्ट्राला मिळत नाही. त्यामुळे हा काही फक्त महाराष्ट्राचा उत्सव नाही आहे, हा संपूर्ण देशाचा उत्सव आहे. त्याचबरोबर तुम्ही दरवेळेस एक इको फ्रेंडली अर्थात पर्यावरणपूरक मूर्ती बसवता. आता आपण पुण्यात बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात लोक बसवायला सुरुवात झाली आहे, पण अजून सुद्धा लोकांनी याच्या बाबतीत जागरूक होण्याची गरज आहे. त्यांना काय संदेश द्याल? हट्टीपणा सोडल्यानंतर गोष्टी होतात. मला असं वाटतं की आपण गेल्या काही दिवसात पर्यावरणाचं लक्ष न दिल्यामुळे आपलं अतोनात होणारं नुकसान आपण सगळ्यांनी बघितलंय. मग ते वेगवेगळ्या ठिकाणी आलेले पूर असतील किंवा हिमालयात आलेलं भूस्खलन असेल, तर विकासाच्या या पूर्ण गंगेमध्ये आपण प्रत्यक्ष पर्यावरणाचा नाश करतोय आणि पर्यावरण इतकं मोठं आहे की त्याच्यासमोर मानव नाके बरोबर आहे. त्यामुळे एक झटका दिला आणि आपण सगळे नष्ट होऊ. तर ह्याच्या आत आपण ज्या गोष्टींनी आपल्याला आजपर्यंत टिकवलं आहे, जपलं आहे, त्या पर्यावरणाचा, त्या झाडांचा, त्या डोंगरांचा, त्या नद्यांचा जोपर्यंत आपण सन्मान करणार नाही, तोपर्यंत ते आपला सन्मान करणार नाहीत. अगदी खूप सुंदर आणि चांगला संदेश या देखाव्या आणि इको फ्रेंडली जे बाप्पा या ठिकाणी बसवलाय त्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर पुण्यामध्ये ज्या पद्धतीने सार्वजनिक मंडळांकडून सुंदर सुंदर देखावे बसवले जातात, वेगवेगळ्या सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न होतो, त्यातच घरगुती बाप्पांचं देखील सुंदर देखावे आणि यातून देखील एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा.